मिहीर कोटेचा। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांवरती बोलण्यासाठी, नगरविकास खात्यावरती बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, 2024 ला महाराष्ट्रामध्ये सुनामी आली आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवाभाऊ हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि एक मुंबईकर म्हणून गेल्या 1 वर्षात मुंबईकरांनी जे विकासाचा झपाटा बघितला, न भूतो न भविष्यती एवढा विकास हे मुंबईकरांनी गेल्या 1 वर्षात बघितला। अध्यक्ष महोदय, मेट्रोची एक्वा लाईनचा काम थांबवण्याचा पाप जे यांनी केला होता, ते मेट्रो एक्वा लाईन पुन्हा चालू झाल्यानंतर आज दिवसाचे 2 लाख मुंबईकर हे सुखाचा प्रवास करतायत। मुंबईचा विकास थांबवण्याचा पाप यांनी केलं होतं, आज 2 लाख मुंबईकर सुखाचा प्रवास करतायत। आणि अध्यक्ष महोदय, एक्वा लाईनचा जो रूट आहे, अरे थांबा हो प्रभूजी, तुमच्यामध्ये बोललो नाही आम्ही, तुम्ही थांबा, मागणी करतो मी। अरे सोडा, तुम्ही सोडा, अरे तुम्हाला एक्सपोज करतोय तर घाबरू नका, अजून खूप करणार आहे। अध्यक्ष महोदय, कोस्टल रोड आपण बघितला, अध्यक्षाकडे बघून बोला। अध्यक्ष महोदय, कोस्टल रोड 2 तासाचा प्रवास आज 20 मिनिटावरती आणला। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 114 झालं, प्रभू साहेबांचा झालं, बाब क्रमांक थोडा सत्य ऐकायची सवय टाका, बाप क्रमांवरती फोकस करू नका प्रभूजी। हा तेच बोला, तुमच्याकडे बाकी काय बोलण्यासारखंच नाही आहे। अध्यक्ष महोदय, कोस्टल रोड आता उत्तर पूर्व मुंबई मध्ये राहणारे लाखो नागरिकांसाठी MMRDA द्वारा ठाण्यापासून चेंबूरला कनेक्ट करणारा नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉरचा काम चालू झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, आज जे ठाणेकर, मुलुंडकर, भांडुपकर यांना जो ट्रॅफिकचा त्रास आहे, त्याच्यात नाही येणाऱ्या 2 वर्षात मुक्ती भेटणार आहे। मुलुंडवरनं थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत ईस्टर्न फ्रीवे कॉरिडॉर वरनं मुंबईकर हे सुखाचा प्रवास करणार आहेत आणि 45 मिनिटात त्यांचा प्रवास होणार आहे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी कौतुक करतो आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी आणि अजितदादा पवार यांचा मुंबईमध्ये राणीचा बाग हे 110 वर्षाआधी ब्रिटिशरांनी बनवलं होतं आणि त्यानंतर आपण यांनी एक्झॉटिक, अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, बाब क्रमांक सांगून आपण बाब क्रमांक 114 बोललो अध्यक्ष महोदय, आणि पुरवणी मागण्यावरच बोला। हो अध्यक्ष महोदय, 110 वर्षाआधी ब्रिटिशरांनी जो राणीचा बाग बनवला, यांचे नेते पशुप्रेमी तर आहे, पण 25 वर्ष मुंबईमध्ये काहीच केलं नाही। आज सांगताना अभिमान होतोय, आजच महानगरपालिका आयुक्तांनी मुलुंड बर्ड पार्क याला मान्यता दिलेली आहे, लवकरच त्याचा भूमिपूजन होणार आहे। 110 वर्षानंतर मुंबईकरांना नवीन पर्यटनच्या स्थळ भेटणार। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तेवढंच नाही, 150 वर्षाआधी ब्रिटिशरांनी मुंबईमध्ये गोल्फ कोर्स बनवले होते, त्यानंतर काहीच मुंबईमध्ये झाला नाही। आज अभिमानाने सांगतो, मी आमचे देवाभाऊंकडे मागणी केली होती आणि आज सांगताना आनंद होतोय की महानगरपालिका आयुक्तांनी मुलुंड गोल्फ कोर्ससाठी फिजिबिलिटी सर्वेची परवानगी दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, याला म्हणतात विकास, कारण आमच्या शासनामध्ये मुंबईकरांचा हित, मुंबईकरांचा सुख हेच बघायचंय। कोणत्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये दुप्पट रक्कम कशी करायची, एक्झॉटिक ॲनिमल एन्क्लोजरच्या नावाखाली 150 कोटीचा खर्चाला 300 कोटी कशी दाखवायची आणि मग ते आम्ही एक्सपोज करतो तर ते टेंडर कॅन्सल करावा लागतो। हे आता नाही होत अध्यक्ष महोदय, मुंबईचा विकास चाललाय
आणि म्हणून माझी मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे की आज मुंबईकरांना दररोज जो पाणी पुरवठा होतोय त्याचा 500 MLD पाण्याचा शॉर्टफॉल प्रति दिवस आहे. सुनील प्रभूजी बोलत होते खूप विकास चाललाय, बिल्डिंगा बनतायत. अध्यक्ष महोदय, आपल्याला पाणी पुरवठ्यालाही बघावं लागणार. कुणाचं नाव माझी घेऊन मागणी बोलण्याची आहे आवश्यकता नाही. माझी मागणी आहे मुख्यमंत्री महोदयकडे की मुंबईला नवीन धरणाची गरज आहे. कारण येणाऱ्या 5 वर्षात हा पाणीची टंचाई, हा शॉर्टफॉल हे 2000 मिलियन लिटर पर डे होणार आहे. आणि तातडीने माझी मागणी आहे की नवीन धरणाची सोय आपण करावी. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये प्रदूषण खूप वाढत चाललंय. बसून घ्या आता योगेशजी, बोलू द्या मला, बसून घ्या. नाही मी नाही थांबणार, तुम्ही बसून घ्या. नाही. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये प्रदूषणाचा दर्जा खूप वाढलाय. अध्यक्ष महोदय, आता जे मेट्रो लाईन 3चा काम आहे त्याचा 550 कोटी रुपयाचा हाऊसकीपिंगचा कॉन्ट्रॅक्ट हे MMRDA ने दिला होता. पूर्ण परिसराचा 2 किलोमीटर मी प्रवास केला अधिकाऱ्यांसोबत. भंगार आणि धूळचा डम्पिंग यार्ड त्यांनी बनवलं होतं. अध्यक्ष महोदय, हे 2 किलोमीटर मध्ये 100 GIS टॅगिंग करून मी फोटो काढलेले आहेत, जेणेकरून प्रदूषण वाढतोय हे मी तुम्हाला पाठवू इच्छितो. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याद्वारे मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी आहे की 550 कोटी रुपये आपण या कंत्राटदाराला हाऊसकीपिंग साठी, स्वच्छता आणि सुंदरता राखून ठेवण्यासाठी दिली होती. तो काहीच करत नाही आणि त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी, चौकशी व्हावी. शासनाचा पैसा वाया नाही गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, तेच बोलतोय ना मी पण. आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत. आम्ही कॉन्ट्रॅक्टदार चुका करत असेल तर बोलतो. हा, तुम्ही फक्त घेतात. अध्यक्ष महोदय, GMLR गोरेगाव मुलुंड लिंक रोड एवढा महत्वाचा प्रकल्प आहे मुंबईचा. पश्चिम मुंबईला पूर्व मुंबईनी जोडणारा महत्वाचा प्रकल्प. अध्यक्ष महोदय, तिकडेही हाच प्रकार दिसून आला. SP सिंगला नावाचा कंत्राटदार, 500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे. अध्यक्ष महोदय, काम तर डिले आहेच, पण त्याचबरोबर बॅरिकेडिंग नाही. एक चांगला पट्टा आमचा मुलुंडचा हे एलिव्हेटेड रोड आहे, 25-25 फूट खड्डे खोदलेत. अध्यक्ष महोदय, सुरक्षाच्या नावाने तिकडे शून्य आहे. आणि ते मी तुम्हाला पाठवू इच्छितो. 100 लोकेशन्स हे GMLRचे आम्ही GIS टॅगिंग केलेत. आणि AQI जो वाढत चाललाय त्याचे प्रमुख जबाबदार हे बेजबाबदार कंत्राटदार आहे. त्यांच्यावरती पण कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी ठेवतो. आणि हे 100 फोटो हे आपल्याला पाठवतोय. अध्यक्ष महोदय, महसूल मंत्री बावनकुळेजी पण सभागृहात बसलेत. मुंबईचा, 1 मिनिट, मुंबईचा प्रश्न आहे प्रभूजी, तुम्ही मान्य करणार, थांबा. बसलेत म्हणून त्याचा फायदा घेतोय. मुंबईकरांची आस्थाचा केंद्रबिंदू म्हणजे बाबुलनाथ महादेव मंदिर. त्याची फाईल मी मागणी करतोय की तब्बल 1 रुपयामध्ये बाबुलनाथ मंदिरची जी जागा आहे ते महसूल विभागाने त्या मंदिरासाठी देण्यात यावी. कारण करोडो मुंबईकर हे बाबुलनाथ महादेवला प्रार्थना करायला जातात. अध्यक्ष महोदय, आणि हे आस्थाचं स्थान आहे. मला खात्री आहे बावनकुळेजी आता नगरविकास वरती बोलतोय, पण तुम्ही सकारात्मक निर्णय या संदर्भातही घेणार. अध्यक्ष महोदय, AQI झाला. अर्जुन खोतकर. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे, शेवटचा. एक अर्धा मिनिट लवकर conclude अध्यक्ष करा. महोदय, मुंबईमध्ये जो हवाचा दर्जा खालवलाय, माझी मागणी आहे की प्रत्येक महत्वाचा प्रकल्प तिकडे स्पेशल AQI मॉनिटर लावलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आयडेंटिफाय होणार की हे पोल्युशन कंट्रीब्युटर्स कोणती साईट आहे. अध्यक्ष महोदय, आपण मला बोलायची संधी दिली, खूप खूप धन्यवाद.